सुप्रभात मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल वन्स अगेन. आता सध्या मी साताऱ्यामध्ये आलो आहे. म्हणजे आमचं वजराई वॉटरफॉलला जायचा आजचा प्लॅन झाला आहे. आणि मी म्हणत होते बरं का, पाऊस नाही आहे, थोडंसं पावसाच्या वातावरणात जाऊया, मज्जा येईल खूप म्हणून. तर माझा नवरासारखा म्हणत होता की साताऱ्यात तर पाऊस असतोय, साताऱ्यात तर पाऊस असतोय. बघू शकता इथं कडक ऊन पडलं आहे, इथं एकदम कडक ऊन पडले. म्हटलं पहिला नाश्ता करून घेऊया. इथंच असलेल्या एका फेमस स्पॉट जवळ आम्ही चाललोय, नाश्ता करणार आणि आपण यानंतर वजराई वॉटरफॉलला जाणार आहोत. इथे आम्ही शाबू वडा, बटाटे वडा आणि सगळ्यात फेमस असलेला फराळी वडा घेतला होता, ज्याची टेस्ट छान होती. पण त्याच्यासोबत जी चटणी दिली होती ना, ती ना म्हणजे थोडीशी अशी आंबट दही झालेलं, त्यामुळे मला तर इतकं फारसं नाही आवडलं. पण त्यानंतर आम्ही जी मिसळ ऑर्डर केली होती ना, त्याला अशी एकदम घरगुती टेस्ट होती आणि इतकी चवीला भारी होती ना. त्यामुळे नेक्स्ट टाईम इथे आलात ना, मिसळ तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आता इथे बघा, आम्ही ते कासरोडला आहे. इथून 2 रस्ते जातात, इकडे एक आणि तिकडे एक. जर तुम्ही स्ट्रेट राईट साईडला गेला ना, तर तुम्ही कास पठारला जाल. आणि इथून तुम्ही जर लेफ्ट साईडला गेला तर इकडे वजराई धबधबा आहे. तर आपण आता जाणार आहे वजराई वॉटरफॉलला. खूप डेंजर रस्ता आहे, म्हणजे एकदम छोटा रस्ता आहे आणि साईडला असं म्हणजे डायरेक्ट दरी आहे. कुठं कुठं तरच असं तुम्हाला असेल आणि खूप म्हणजे शार्प वळण आहेत सगळीकडे. त्यामुळं तुम्ही काळजीपूर्वक इथे येणार असाल तर खूप काळजीपूर्वक यावं लागेल तुम्हाला. आणि एकदम असं स्लोप तर एकदम स्लोप जास्त डीपमध्ये. आणि जे टर्न आहेत ना, एकदम खरंच खूप शार्प टर्न आहेत. म्हणजे जाताना येताना सुद्धा आपल्याला खूप केअरफुली जावं लागणार आहे. रस्ता खूपच अरुंद आहे, बघू शकता इथे. तीव्र उतार आहे, अति तीव्र उतार आहे. हा धबधबा ना भांबवली गावामध्ये आहे. तिथे पोहोचल्यावर आधी आम्ही तिकीट काढलं. वातावरण खूप छान झालं होतं, म्हणजे असं ढगाळ वातावरण झालेलं. पाऊस नाही का जास्त ऊन नाही. आता ह्या पायवाटेनं आम्ही चाललोय धबधब्याकडे. साधारणतः 2 किलोमीटरचा रस्ता आहे आणि एका साईडला ट्रेकिंगचा रस्ता जातो आणि दुसऱ्या साईडला व्ह्यू पॉईंट आहे 2 किलोमीटर नंतर. पण ट्रेकिंग करत जायला खूप वेळ लागणार, त्यामुळे आम्ही खाली तरी काही नाही जाणार आहे. व्ह्यू पॉईंटपाशी जाऊन थोडंसं तिथे फोटोज व्हिडिओज क्लिक करून आम्ही रिटर्न येणार. असा जंगलातून रस्ता आहे. इथून आपल्याला तर 2 रस्ते लागतात. इकडे हा एक सरळ जातो आणि इकडे हा एक खालून जातो. ट्रेक करत जाणारे इकडून जातात, जे की धबधब्याच्या पायथ्याला जातं. आणि इकडून जाताना फक्त आपल्याला व्ह्यू पॉईंट दिसतो इकडून गेल्यानंतर आपल्याला. आता आपण इकडून चाललो आहे. इथून वरून पायऱ्या उतरून खाली आला ना, खालीसुद्धा पायऱ्या जातात, कुठंपर्यंत जातात म्हणजे एंड कुठं आहे माहीत नाही. पण मध्येच इथे एक असं व्ह्यू पॉईंट आहे, जिथून तुम्हाला हा प्रॉपर धबधबा बघायला मिळेल. बघू शकता किती सुंदर दिसते. पावसाळा म्हणजे पाऊस पडत असेल तर एकदमच भारी दिसेल. पण सध्या ऊन आहे. तिथं खालीसुद्धा जाता येते, जी मी मगाशी तुम्हाला वाट दाखवली ना, तिथून तिथं डायरेक्ट खाली जाता येते. ट्रेक करत सुद्धा तुम्ही तिथं जाऊ शकता. पायऱ्यांनी आला की इथं निम्म्यामध्ये ह्या पायऱ्या संपतात. इथंपर्यंतच आपण येऊ शकतो. पण इथून तुम्हाला वॉटरफॉलचा व्ह्यू मगाच्यापेक्षा सुद्धा एकदम खतरनाक दिसणार आहे. दाखवते थांबा. पावसाळ्यात असल्या उन्हात आम्ही वजराई वॉटरफॉलला आलो आहे. घामे घूम झालं एकदम.
वाटलं इकडं थोडंसं असं पावसाचं वातावरण असेल. कडक ऊन आहे, कडक ऊन आहे. इथं मी सगळं मॅगीचं सामान आणलंय आणि आता मी मस्त अशी मॅगी करून खाणार आहे. तर थोडंसं पावसाचं वातावरण होईल असं वाटलं, बट ठीक आहे. आता मॅगी आणले तर करूयात. हा आमचा पॉकेट फ्रेंडली स्टोव आहे. इथे मी सगळं हे मॅगीचं सामान घेऊन आले. प्लेट, चमचा, मॅगी मसाला. घरात मी स्पेशल मसाला तयार केला आहे मॅगीचा आणि ज्याच्यात हे बनवायचं. इथे मी हा गार्लिकचा मसाला तयार करून आणला आहे. गार्लिक, चटणी आणि थोडंसं तेल ह्याचा. आता हे ह्याच्यात आपण टाकणार. पाण्यात केलं मसाला. लई वारा लागला. मॅगीचा प्लॅन आमचा एकदम भारी झालेला. मी घरातून ना गार्लिक मसाला घेऊन आलते, त्याच्यामुळे मॅगीला इतकी भारी टेस्ट आलेली ना. घरी गेल्यावर मी एकदा तो मसाला तयार करून तुम्हाला मॅगी करून दाखवते आणि तुम्ही ती नक्की ट्राय करा. तुम्हाला इतकी आवडेल ना गार्लिक मसाला मॅगी. आता आम्ही सगळा हा बोडिया बिस्तारा बांधून रिटर्न चाललो आहे. हा केलेला आमचा वन डे ट्रिपचा प्लॅन खूप भारी आणि सक्सेसफुल झालेला. त्यामुळे खूप मजा आली आम्हाला. खूप छान असा व्ह्यू आम्हाला तिथे गेल्यावर बघायला मिळाला. तुम्हीसुद्धा ह्या स्पॉटला गेला नसेल तर नक्की जावा. आणि मी तर सजेस्ट करेन ट्रेक करत गेलं तर तुम्हाला आणखीन जास्त मजा येईल. नेक्स्ट टाईम आम्ही गेलो तर ट्रेक करत नक्कीच जाणार आहोत तिथे. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूयात एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.